सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल स्टेनो बाय संग्राम. आणि आज आपण बघणार आहेत इंग्लिश स्टेनोचा पहिला चॅप्टर. त्याचं नाव आहे द कॉन्सोनंट. त्याचा अर्थ काय होतं? व्यंजने. ठीक आहे, व्यंजन म्हणजे काय? आपण जे मराठीत जे शिकलो क ख ग घ, तर इंग्लिश मध्ये कसं पी बी टी डी असे पाहिजे. आता त्याचे ए बी सी डी असे प्रमाण नाही बघत आपण. हे वेगळे म्हणजे काय ना सिक्वेन्स तिने पाच वेगवेगळे पाहणार आपण. म्हणजे आधी पी बी बघतो, सुरुवातीला थोडी पी बी येते, पण तरी आपण आधी बघणार आहे कारण आपल्याला शिकायला सोपं जातं. ठीक आहे, तर कसं शिकी मी तुम्हाला आधी सांगतो. आधी सगळे तुम्हाला काढून टाकेन कसं काढायचंय, त्याची दिशा वगैरे. त्याच्यानंतर त्यांनी नाही समजलं तर हे डायग्राम आहे, हे पुस्तकातच आहे. पुस्तकातून मी समजून सांगणार आहे की हे कसं तुम्ही काढलेलं आहे. थोडं ते ट्रिक्स आपण म्हणतो ना, की समजायला की हे शब्द कसा आहे, त्याची दिशा कशी आहे. आणि त्याच्यानंतर एक टेस्ट ठेवलेली 10 मार्काची शॉर्ट टेस्ट आहे. ते तुम्हाला 10 शब्द लिहायचे आणि ते कसे हे तुम्हाला पाहिजे. हे तुम्हाला सगळं शिकवल्यानंतर कळ ते सगळं शिकवतो. जर तुम्ही पहिल्यांदा जरी व्हिडिओ बघत असाल, याच्या आधी कोणता बघितलेलं नाहीये तुम्ही ह्या धड्याविषयी, किंवा तुमचा काही अभ्यास झालेला नाहीये, तरी मी सांगतो की तुम्हाला चांगल्यापैकी कळून जाईल. पण हे सांगितल्याच्या नंतर तुम्हाला लगेच अभ्यास करायचा आहे, कारण तुम्ही नंतर विसरण्याचा फायदा नाही होणार. ठीक आहे, मग करू सुरू बरं का. तर पी बी हे जर शब्द दिसले पी किंवा बी, तर तुम्हाला असली संकेतरेखा वापरायची. संकेतरेखेला इंग्लिश मध्ये म्हणतात आउटलाईन. ठीक आहे, तर असं आउटलाईन काढायचं म्हणजे काय? ही काडी काढायची, काडी. हे जर तुम्ही डार्क केलं ना तर बी होईल. मग डार्क समजा आता डार्क दिसत नसेल एवढं बरं का, पण करतो आता पी आणि बी. ठीक आहे, जर पी जर पुसट काढलं, थोडं पेंट काढलं, लाईट काढलं, तर ते काय झालं पी. आणि ते जर डार्क काढलं तर ती आउटलाईन काय झाली? बी ची झाली. ही दोन्हीची जी दिशा आहे ती कशी आहे? वरून खाली. वरून खाली म्हणजे ज्याला आपण डाऊनवर्ड म्हणतो, खालच्या दिशेने. आणि उजवीकडे न्यायची. ठीक आहे, म्हणजे वरून खाली जर काढलं, पुसट काढलं तर काय होतंय? पी होते. आणि ते जर डार्क काढलं तर काय होतंय? बी होते. मराठी जास्त समजून सांगतो कारण आपल्याला पटकन कळतं. ठीक आहे, आता डार्क लाईट हे तुम्हाला समजत येईल सुद्धा तुम्हाला, पण नाही का एकदम लक्षात येत नाही, एवढं कळत नाही. ठीक आहे, टी डी असं हे कसं? पी बी कसं आहे, पण हे सरळ आहे, सरळ. टी कसं आहे? पुसट आहे. आणि ते जर मी डार्क केलं तर काय झालं? डी झालं, ठळक. ठीक आहे, टी कसं आहे? लाईट आणि डी डार्क. त्यानंतर के जे याचा उच्चार म्हणजे सी एच आहे, पण आपण हे कसं वापरतो की स्पेलिंग मध्ये नाही का, चॅप्टर यात कसं च आले की नाही, तसं जेव्हा चे जेव्हा येईल तेव्हा काय करायचं आपल्याला? हा तिकडच्या बाजूने येते, वरून खाली. ठीक आहे, डाऊनवर्ड. हे कसं चे पुसट आहे आणि जे कसं डार्क आहे. आता जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार तेव्हा तुम्हाला हे जे बाण आहे ते नाही दाखवायचे, ॲरो दाखवायचे नाहीत. हे करून तुम्हाला समजायला त्याची दिशा कोणती आहे, काय आहे, त्यासाठी तुम्हाला मी असं दाखवले. तुम्ही प्रॅक्टिस करणार ते कसं करणार? फक्त हे पी डी टी डी जे जे असं. ठीक आहे, पाठ कसं करायचं? फक्त रेष रेष आहे तेवढंच पाठ करायचे, ॲरो पाठ करायचे नाही. त्यानंतर के आणि जी याचं काय करायचं? इकडून इकडे न्यायचंय. ठीक आहे, हे पुस्तक काढायचं. जी कसं? डार्क. ध्यानात ठेवा, ज्यासाठी दोन दोन आहेत ना, पहिलं काढायचं एकदम हलक्या हाताने, आणि दुसरे थोडंसं रटून काढायचं, जोरात काढायचं थोडं. आणि आता तुम्ही डार्क आहे म्हणलं तीनदा तीनदा नाही उघडत बसत बरं का. असं करायचं नाही, एकदाच काढायचं, पण थोडं हात प्रेस करून दाबायचं. ठीक आहे, पेन्सिलने प्रॅक्टिस करू शकता, पेनाने बी, पण जास्त करून पेन्सिलने सवय ठेवा, कारण काय तुम्हाला डार्क क चांगलं लिहिता येतं. त्यानंतर ये पण मी कसे बघू. हे तर सरळ सरळ होते, हे थोडं असं आहे. यप, हे कसं आहे? पुसट आहे. आणि ते जर डार्क केलं तर बी होते. ठीक आहे, थोडा असा आकार आहे त्याचा. याच्यामधून तुम्हाला कळूनच येईल थोड्या वेळात. सध्या फक्त समजून घ्यायसाठी हे हाय आहे, हाय आहे, बस हाय असं. ठीक आहे, हे टी एच टी एच दोन्ही जागी टी एच दिलेलं आहे, पण पुस्तकात जर तुम्ही पाहिलं तर याच्यात याचं उच्चार असं इथ दिलेलं आहे ना, खाली दी दिले, दी दिलेले आहे. ठीक आहे, लिहून ठेवतो इथ आणि इथं दी. म्हणजे स्पेलिंग काय सांगते की याचा उच्चार असं होतोय इथ. थ मध्ये कसं थोडा कमी उच्चार होतोय, आणि द याचं कसं होतं? थच होतंय, आणि याच्यात कसं होतंय? दच होतंय. मग जेव्हा दच उच्चार येईल तेव्हा आपलं समजा जेव्हा थच येईल ना तेव्हा पुस्तक असं काढायचं, आणि जेव्हा दच येईल तेव्हा डार्क काढायचं. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सांगतो म्हणजे कळून जाईल. समजा मी म्हणलं थॉट, तर कसं थ आलंय ना, तर मग पहिलं वापरायचं. आणि द कसं? दे. द आलंय, याच्यात थ मध्ये थॉट मध्ये थ येत होतं, आणि दे मध्ये द येते. स्पेलिंग सेम आहे, दोन याची टी येतच येते ना, पण उच्चारावर वेगवेगळे ना. मग जेव्हा थचं उच्चार होईल तेव्हा पुसट काढायचे, आणि जेव्हा दचं उच्चार होईल तेव्हा डार्क काढायचं. दिशा ध्यानात ठेवा का. तुम्हाला थोड्या कळलं ते नेमकं, तुम्हाला सगळं सेमच वाटायला बसतं सध्या. तुम्ही म्हणता हे काय फरक, हे बी कळा ना, पण थोड्या वेळी कळलं.
ठीक आहे. याच्या उलट काढायचं एस आणि झेड साठी. एस कसा पुसट म्हणजे तसं लाईट वरून खाली डाऊनवर्ड, आणि झेड डार्क काढायचं. तेच समजलं? थोडं आणखी व्यवस्थित काढतो, कन्फ्युजन नको. हे कसं आहे फक्त इकडच्या बाजूने काढायचं. हे झालं एस आणि हे झालं झेड. पॅनल एवढं डार्क दिसत नाहीये पण तुम्ही समजून घ्या. ते एक डार्क आहे एक पुसट आहे. पहिलं पुसट आहे पुढचं डार्क आहे. त्यानंतर एस एस आणि झेड एस. एस एस असं काढायचं जे लाईट आहे म्हणजे पुसट आहे, आणि झेड एस कसं आहे तुम्ही सांगा आता. झेड एस डार्क असतं का एस एस डार्क असतं? झेड एस. ठीक आहे. झेड एस डार्क काढायचं आणि एस एस काढायचं पुसट काढायचं. हे सगळे वरून खाली होते. हे जे हे हॉरिझॉन्टल म्हणायचं. हॉरिझॉन्टल आउटलाईन म्हणजे कसं इकडून सुरुवात होती डावीकडून आणि उजवीकडे जाते, त्याला म्हणायचं हॉरिझॉन्टल. त्यानंतर यम हे असं काढायचं. खाली त्याचं असं वर आपण सॅड दाखवतो कसं असं डोळे दाखवतो आणि सॅड मी तोंड कसं काढतो तसं काढायचं म म्हणजे यम. आणि जेव्हा खुश असताना तो असं काढतो ना, हे झालं यन. ठीक आहे. दिशा कोणती इकडून इकडं. ठीक आहे. त्यानंतर एन जी हे जे एन आहे ना तेच जर डार्क केलं तर काय होणार आहे एन जी होणार आहे. म्हणजे आपण इंग नाही का प्लेइंग असं जे इंग नाही का आय एन जी वापरतो त्यासाठी डार्क हे वापरायचे डार्क. ठीक आहे. त्यानंतर यल हे जे बघा बरं का हे खालून वर पहिल्यांदा आलं का ते खालून वर काढायचं. यल कसं आहे खालून वर. खालून वरला म्हणतात अपवर्ड, वरून खालीला डाऊनवर्ड, आणि इकडून इकडे जर असेल डावीकडून उजवीकडं त्याला म्हणायचं हॉरिझॉन्टल. ठीक आहे. इंग्लिशमध्ये सोपं आहे. मराठीत ऊर्ध्वगामी अधोगामी अग्रगामी त्यापेक्षा हे सोपं आहे. अपवर्ड म्हणजे वर जाते, डाऊनवर्ड म्हणजे खाली येते, सोपं आहे. त्यानंतर आर आर इथं दोन आर आहेत. तर दोन प्रकारचे संकेत रेखा दोन प्रकारच्या आउटलाईन वापरतात. जी पहिली ती वरून खाली कर्व असते आणि हे कसं स्ट्रेट आहे. स्ट्रेट म्हणजे काय सरळ, आणि कर्व म्हणजे कसं थोडं वक्र असतं, वाक असतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. मग हे जे र आहे त्याला रेचा उच्चार केला जातो. म्हणजे स्पेलिंग त्यांनी काय सांगितलंय स्पेलिंगनुसार त्याचं उच्चार इथं कसं ई आणि डी मध्ये उच्चार सांगत होते. तर बाकीच्यात बी आहे. याच्यात बी झेड एस म्हणजे झी, याच्यात जी नाही का असं दिलेलं आहे. हे दिशा बघ ही बाण ही कशी आहे डाऊनवर्ड आणि ही कशी आहे अपवर्ड. आता दोन प्रकार म्हणजे दोन्ही आर आहे. म्हणजे याच्यात फरक काय हे बी तुम्हाला वाटू शकतं. तर सध्या तुम्हाला हे काढून घ्यायचं की दोन्ही बी संकेत वापरतात एकत्रसाठी. म्हणजे मी तुम्हाला फक्त म्हणलं आर तर तुम्ही ही बी वापरायची आणि ही बी वापरायची. ठीक आहे. दोन्हीपैकी कोणतं बी. त्याच्यावर एक स्पेशल धडा दिलेला आहे आपल्याला कोणतं आर का वापरायचं ते नंतर आपण बघणारच आहे. तर सध्या काय समजून घ्यायचंय दोन्ही आर बी जमत आहेत. ओके. त्यानंतर डब्ल्यू. डब्ल्यू कसं काढायचं असं काढायचं. ठीक आहे. हे थोडं आपण नाही का म्हातारीची काठी कशी असते तसं उलट काढायचं. फक्त इकडच्या साईडनी अंकुश म्हणायचं, हुक म्हणायचं. काय अंकुश. ठीक आहे. हुक सैल म्हणतात का हुक किंवा अंकुश. त्यानंतर एक सरळ खालून वर संकेत रेखा न्यायची, दांडी न्यायची एकदम सरळ. आणि य मध्ये म्हणजे वाय मध्ये कसं करायचं इकडच्या बाजूनी ठेवायचं. म्हणजे इकडून सुरू करायचं इकडं नेऊन मग वर न्यायचं. हे काय साठी डब्ल्यू, आणि वाय साठी इकडून सुरुवात करून वर न्यायचं. त्यानंतर यच लास्ट. आता हे तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतो. मी एक थोडं परत काढून दाखवतो बरं का. व म्हणजे डब्ल्यू ना त्याचं उत्तर वच होतं. मग ध्यानात ठेवू शकतं डावी बाजू याच्यामध्ये व येते ना डावी बाजू याच्यामध्ये या शब्दामध्ये व येते आणि डब्ल्यू म्हणजे काय व. मग डावी बाजूनी इकडच्या बाजूने डावी, मग डाव्या बाजूनी ओपन ठेवायचं आणि मग सरळ न्यायचं संकेत रेखा. ही काय झालं डब्ल्यू. ही त्याची परत ॲरो म्हणजे दिशा. हे नाही दाखवेल तरी चालेल पण तुम्ही विचारता म्हणून दाखवायला. बरं. वाय साठी कसं करायचं इकडच्या बाजूने करायचं डब्ल्यूच्या उलट्या बाजूने. अंकुश कसे येतं म्हणजे हुक कसे छोटेच आहेत बरं का. पण संकेत रेखा केवढी आहे समजा ही जर रेष आपली वयची रेष असते एवढी तर जवळजवळ निम्म्यापेक्षा थोडं मोठं एवढं काढायचं. काही जर म्हणते छोटे काढायचं सवय लावा ती नंतर आपल्याला लागणारच आहे. जर माहिनुसार चालले तर निम्म्यापेक्षा थोडं जास्त इथपासून तुम्हाला संकेत रेखा काढायची जेवढी असते तेवढी. ती मी पी काढली. ठीक आहे. पी किंवा बी. बरं इथपर्यंत कळलं. आता लास्ट आहे एच. एच साठी दोन प्रकार संकेत रेखा वापरतात. जसं आपण र मध्ये पाहिलं होतं दोन होते तसंच एच मध्ये बी दोन आहेत. पहिलं कसं आहे एक इकडून वर्तुळ करून वर जात आहे आणि एक वरून वर्तुळ करून खाली येते. वर्तुळ म्हणजे काय गोल. वर्तुळ तर माहितीच असतं नाही की नाही.
तर मग एक खालून वर जातं आणि एक वरून खाली येतं. आता हे काढायला थोडं अवघड जाऊ शकतं, त्यामुळे हे जे ना 2-4 याची प्रॅक्टिस जरा जास्त करा. ठीक आहे, हे कळलं तुम्हाला. परत रिवाइज करतो विसरला असेल तर. ज्याचे 2-2 संकेतरेखासाठी दिलेले त्यांनी, ते जे पहिले त्यासाठी पुसट वापरायचं म्हणजे पेंट वापरायचं, हलक्या हाताने लिहायचं. आणि पुढचे दिलेले बी डी जे हे कसे काढायचे, डार्क काढायचे. मग आता जे वापरलेले हे तुम्हाला पाठच करावं लागणार, यासाठी हे वापरायचे. 2 ते 3 दिवसातच पाठ करा, कारण लय दिवस लावले कन्फ्युजन होतं, मूड जातो. त्यामुळे पटकन जेवढं पटकन करीत राहायचं. बरं, मग पी साठी वरून खाली डार्क पुसट आणि बी साठी डार्क इकडे उजव्या बाजूने येतं. टी डी साठी वरून खाली, टी साठी पुसट, डी साठी डार्क. के जे साठी कोणतं पुसट आहे कोणतं डार्क आहे, ते पुसट आहे जे डार्क आहे. याच्यात के पुसट आहे आणि जी डार्क आहे. एफ पुसट, व्ही डार्क, ई पुसट, जी डार्क. आता काही नाही, कळलं तुम्हाला. ठीक आहे, आता याच्यानुसार समजून घ्या, जास्त कळलं आता. ठीक आहे, धडा संपलेला आहे. ठीक आहे, एवढं सांगितलेलं आहे यांनी, म्हणजे आणखी थोडं आहे, पण हे त्यांनी आपण सांगितलेलं आहे. जर तुम्हाला हे समजलं असेल किंवा लक्षात असेल, पाठ असेल, तर हे थोडं स्किप केलं तरी चालेल, पुढे घेऊ शकता, पण बघितलं तर फायदा होऊन जाईल. बरं, काय सांगितलं, या आकृती गेली पहिली, ही दुसरी आहे आणि ही किती तिसरी. त्यानंतर आता बघा काय सांगतो तर मी, ही जी अशी डायग्राम आहे वरून खाली येते ही रेष, ही कायसाठी वापरते तर बघून सांगा. अशी कायसाठी, पी बी साठी, बरोबर. मग अशी पी बी साठी जी सरळ आहे ती कायसाठी, टी साठी. जी इकडच्या बाजूनी वरून खाली येते ती कायसाठी, के आणि जे साठी. त्याच्यानंतर जी खालून वर जाते आणि के जे पेक्षा कशी आहे, जास्त वाकडी, ती जास्त खाली झुकलेली की नाही ती, मग ती कायसाठी, आर साठी. आणि जी एकदम हॉरिझॉन्टल आहे एकदम असं, तर ते कायसाठी, के आणि जी साठी. याचे तुम्हाला कळलं की के जे आणि आर मध्ये फरक काय काय सांगा बरं. एक तर के जे वरून खाली आहे आणि आर खालून वर आहे, पहिला फरक. आणि दुसरा फरक काय आहे, के जे हे कमी वाकडे आणि आर हे जास्त वाकडे. ठीक आहे, बरं. त्याच्यानंतर पहिलं समजलं. आता दुसरी आकृती काय सांगितली, मी एक गोल केलाय, त्याचे 4 भाग केले इक्वल. मग काय झालं त्यात, हे पार्ट काय झालाय, म्हणजे खालून वर काढलं मी संकेत रेखा ही आउटलाईन, तर काय फॉर्म होतं, एल तयार होते, बरोबर. त्यानंतर हे जर असं जे सेक्शन आहे ते कायसाठी, आर साठी, म्हणजे अशी संकेत रेखा अशी आउटलाईन. हे कायसाठी, एस एच आणि झेड एस, हे एफ आणि बी. दिशा ध्यानात ठेवा, बाकी सगळं जमत आहे. आता एम हे कसं आहे, हॉरिझॉन्टलच आहे. आता तुम्ही म्हणतो वर जाते खाली येते, हे कुठे हॉरिझॉन्टल आहे, पण याची सुरुवात इथं होती आणि शेवटी त्याच लाईन होती की नाही, सेम लाईन, म्हणजे हॉरिझॉन्टल. इथं सुरुवात झाली, इथं संपलं, म्हणजे त्याला हॉरिझॉन्टलच म्हणायचं. तसंच एन बी काय हॉरिझॉन्टल आहे, एन जी हॉरिझॉन्टल आहे, के आणि जी हॉरिझॉन्टल आहे. ठीक आहे, बरं. त्यानंतर एम कसं आहे, मग अशी संकेत मिळाय संकेत काढतात इथं. असं काय, एम आहे असं, एस आणि झेड. ठीक आहे, हे एन आणि हे एच किंवा डी म्हणजे टी एच जे वापरतो आपण तेव्हा. कळलं, काहीच अवघड नव्हतं. आता त्याच्या पुढचं थोडं ऍडव्हान्स करतो. स्क्रीनशॉट घ्यायचं तर घ्या. या आकृत्या करतो बरं मी आता आपण थोडं पुढचं शिकू, थोडं ऍडव्हान्स आहे, मग आपलं धडा जवळजवळ शेवटच आहे. ठीक आहे, ओके. तर मग आता आपण जे शिकलोय, सपोज पी साठी काय वापरतात, अशी संकेत रेखा वापरू राहिले. के साठी काय वापरतात, अशी संकेत रेखा आहे. ठीक आहे, मला पाठ म्हणून पटपट सांगतो, तुम्ही नंतर पाठ करून समजून घेऊ शकता. फक्त आता मी काय कन्सेप्ट सांगतो ते समजून घ्या. एल साठी कसं आहे, असे. पण जर मला म्हटले की पी के एल हे शब्द एकत्र कसं येईल, एकत्र, तर मग ते कसं वापरायचं हे सांगतो बरं का. आता पी कसं आहे, वरून खाली आहे, बस हात उचलायचा नाही. पुढ शब्द काय, के ना, इथून सुरुवात होती, पलीकडे न्यायचे, लगेच पलीकडे न्यायचं. हा फरक काढतो का. पी कसं आहे, वरून खाली आलं आलं, त्यानंतर के कसं आहे, इथून सुरुवात होती आणि पलीकडे न्यायचं, न हात उचलतं लगेच कसं न्यायचं पलीकडे. आणि एल कसं आहे, खालून वर, न हात उचलतं लगेच काढून टाकायचं. झालं, काय झालं, पी के एल. आता बघा, इथं शेवट होतंय
मग इथं पुढच्या शब्दाचा सुरुवात करायची एकाच पॉईंटवर। आता जर तुम्हाला असं पाठ नसून जर संकेत रेखा उलट्या साईडनी पाठ असेल काढायचं तर बघा मग डायरेक्ट चुकत आहे। इकडे जर सवय असती तर बघा सगळे एकत्र आलं असतं, त्यामुळे त्यांनी लय डोकं लावून काढलेलं स्टेनो, तुम्हाला तीच दिशा वापरायची, दिशा चुकवायची नाही। ठीक आहे, हे काय झालं PKL। त्यानंतर जे साठी अशी संकेत रेखा आहे, टी साठी अशी संकेत रेखा आहे म्हणजे आउटलाईन आहे, एस साठी असं। मग मला जर कोणी म्हणलं की JTS हे शब्द कसं काढणार, JTS कसं काढणार, तर मी काय काढणार, जे हात न उचलता तसंच खाली घेणार आहे टी, आणि हात न उचलता पुन्हा काय काढणार मी एस, JTS। ठीक आहे, पुन्हा आणखी समजा आता तुम्हाला कसं काढायचं ते कळलं बरं का। म्हणजे काय करायचं आपल्याला, जे शब्द शेवट होतोय का तिथून पुढच्या संकेत रेखेत सुरुवात करायची, झालं। मराठीमध्ये हे 2 धडे दिलेले, इंग्लिशमध्ये एकच धडा दिलेला आहे, सगळं सांगितलेलं आहे। ठीक आहे, जे बाकीचं दिलेलं आहे त्यांनी की इतकं अंकुश पाहिजे, इतकं हे पाहिजे, काय म्हणते त्याला अँगल पाहिजे, एवढं काही नाही, आपलं अंदाजे काढायचं, लगेच स्केल नाही घ्यायची की आता इथून इतकंच पाहिजे, अर्ध इतकं होतंय मग त्याच्या पुढं अंदाजे काढून टाकायचं, काय बरं। मग आता हे काही शब्द आपण सांगा बरं, मी असं काढलंय पुसट काढलं बरं का, नंतर असं काढलंय पुसटच काढले, पुन्हा असं काढले, मग काय शब्द होतो। ठीक आहे, 2 मिनिटं विचार करा आणि सांगा। पहिलं काय काढलंय, के सारखं दिसतंय काहीतरी, मग के पुसट म्हणलं काय केच आहे। त्यानंतर वरून खाली सरळ काय आहे का, वरून खाली सरळ हेच आहे, म्हणजे पुसटच म्हणलं टी, आणि हे असं काय बाबा यम आहे, मग हे काय झालं शब्द KTM। ठीक आहे, KTM हा शब्द झाला, PK असा शब्द झाला, ठीक आहे। ठीक आहे, काही नाही, सोपं आहे सगळं, फक्त एकत्र काढायचे, आधी वेगवेगळं शिकायचं, त्याची दिशा आहे, दिशा तुम्हाला पाठ करायची नाहीये, त्याच्यानंतर आपल्याला सगळं एकत्र शिकायचं आहे। ती जी डायग्राम आहे ती बी पाठ करायची गरज आहे, ती फक्त समजण्यासाठी दिलेली। जर तुम्हाला हे नाही समजलं तर याच्याद्वारे समजून घ्या। ठीक आहे, कारण काय होतं, समजा मी तुम्हाला असं काढलं, यस यासाठी असं वापरायचं, यस झेडसाठी असं, हे तुम्हाला सगळे एकच वापरू राहिले, नेमकं यात फरक काय, त्यामुळे ती डायग्राम दिलेली आहे ज्यांनी समजत आहे। ठीक आहे, आता एफ आणि बी याच्यात आणि ई संधीमध्ये काय फरक आहे, याची सुरुवात इथं होती आणि पुढे जाऊन संपत्ती, बघा ह्या लाईन थोडी संपत्ती, पुढे जाते मग संपत्ती की नाही शेवट, तर ई संधीमध्ये ही तर सुरुवात होती आणि त्याच लाईन संपत्ती, असं फरक आहे। ही पण मी जर पाठ करायचं असेल तर कसं, आधी थोडं खाली आणायचं, मग थोडं पुढं न्यायचं, पुढं शेवट करायचं, असं एल कसं असतं तसं पाठ करायचं, पण इथं अँगल नाही, असं पाहिजे। ठीक आहे, असं काय सोपं आहे। आता ही टेस्ट आहे, ही 10 मार्काची, तुम्हाला किती मार्क पडू टेस्ट द्या, काढा, शेवटचा शब्द आहे तेव्हा तुम्ही काढून दाखवलं होता, कारण थोडा मोठा होता, बाकी सगळे 2-2 घेतलेले। फक्त ध्यानात काय ठेवायचे, जर पीच सुरुवात झाली, पीचा शेवट झाला तर तिथून हात न उचलता केची सुरुवात करा, जर सवय नसून हात जर उचलला तर ते शब्द पुन्हा काढा। ठीक आहे, बाकी आवड नाही आहे, पहिला शब्द पुसट काढायचा, म्हणजे थोड्या हलक्या हाताने काढायचा, आणि पुढचे शब्द जे हे वाले बी डी जे हे जे शब्द येतो ते थोडंसं रटून काढायचं, जोरात काढायचं, हात थोडा दाबून नाही का तो हात काढायचा। ठीक आहे, बाकी काही नाही। दिसायचे जे ॲरो आहेत ते पाठ करू नका, पुन्हा पुन्हा सांगतोय, फक्त जी आउटलाईन आहे तेवढीच पाठ करायची, यासाठी असं। आता पाठ किती करायचं ते बी सांगतो तुम्हाला, अर्ध पेज करायचं, 1 पेज करायचं, 100 पेजेस करायचं, किती करायचं करा, जर पाठ झालं तर पुढे शब्द घ्या, लिमिटेशन नाही आहे। ठीक आहे, पण 2 ते 3 दिवसातच पाठ करा बरं का। आणि ज्याचं मराठी आधी झालेलं स्टेनो त्याला ते सगळं माहीतच असणार आहे, पी बी मराठी प आणि ब साठी हेच वापरतात, टी आणि डी साठी हेच वापरतात, समजा त आणि द। ठीक आहे, थोडाफार फरक आहे, पण लई थोडा आहे, ज्याचं मराठी झालं असेल त्याचं आजच होऊन जाईल सगळं पाठ। ठीक आहे, करा, काय अडचण नाही, किती द्या, किती बी पडू, फक्त प्रयत्न करा, आणि जर ते चुकलं तर ज्याचं स्टेनो झालेलं आहे त्याला विचारून बघू शकता कसं शब्द येते। ठीक आहे, नाही तर इथं बघून लिहिलं तरी चालेल। ओके।